नमस्कार, स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये ना सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणारे, असे झटपट पटापट होणारे, दिवसभर नरम राहणारे आणि फक्त 3 मिनिटांमध्ये किंवा 4 मिनिटांमध्ये होणारे पराठे आहे बरं का. हे मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता आणि नाश्त्याला पण सकाळी सकाळी ना खरंच खूप असे हेल्दी पराठे आहे. तर आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं पालकची पिंडी घेतलेली आहे. ही ना पालक स्वच्छ धुवून घेतला, 2 पाण्याने धुवून घेतला आहे, कारण मावा वगैरे जो असला तर तो पण निघून जातो. धुतल्यानंतर आहे ना कुरडी केली. आता ही थोडीशी कवळी आहे, त्यामुळे मी याच्या ज्या काड्या आहे ना त्या काढणार नाही आहे. त्यामुळे एकदम बारीक कापायची आहे. जर तुम्हाला काड्या काढायची नसेल ना तर एकदम बारीक कापून घ्यायची आहे पालकाची भाजी ही सगळी. आणि छान इथं सगळा पालक कापून झाला आहे. त्यानंतर आहे ना आता त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. तुम्ही कमी पण घालू शकता. ओवा टाकला आहे. त्यानंतर लाल तिखट, थोडंसं रंग येण्यासाठी काश्मीर लाल तिखट वापरलं, हळद वापरली. आणि इथं जर मसाला घ्यायचा असेल ना तुम्हाला एखादा, तर तुम्ही गरम मसाला थोडासा त्याच्यामध्ये घालू शकता. पण एकदम जेवढी साधी सिंपल केले ना तेवढे छान लागतात. त्यानंतर मीठ घालायचं आहे. तीळ आहे ना पुढे घालणार आहे आपण, सांगते केव्हा वापरायचं आहे तीळ. आता थोडं थोडं पाणी घालून गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना ना जास्त घट्ट पण करायचं नाही, पातळ पण नाही. आपण ज्या पद्धतीने कणिकसाठी मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं. आता लगेच पॅन गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि लगेच आता पराठा लाटायला घ्यायचा आहे. चपातीसारखं तेल लावून घ्या, म्हणजे हा दिवसभर नरम पण राहील. आणि आता याला तुम्ही कुठल्याही आकारामध्ये लाटू शकता, पण आता इथं गोलच लाटणार आहे. तर थोडंसं पीठ टाकून लगेच पराठा हा गोल लाटून घ्यायचा आहे. थोडासा आहे ना जाड, म्हणजे मीडियम लाटा, जास्त जाड पण लाटायचं नाही आणि पातळ पण लाटायचं नाही. तीळ आहे ना आत्ता वापरायची पराठ्यावरती, तीळ लावून परत थोडासा लाटून घ्यायचं आहे. आता इथे तवा पण गरम झाला आहे, त्याच्यावरती तेल टाकायचं आहे थोडंसं, किंवा तेलाऐवजी तूप वापरलं तरी पण चालेल. पण तूप जर सुरुवातीला वापरलं ना तर तूप हे आपलं शक्यतो पराठ्याला कमी लागतं आणि जे प्रोटीन्स आपल्याला तुपातून पाहिजे का ते भेटत नाही. त्यामुळे ना तूप हे नेहमी शेवटी लावायचं कधी पण, किंवा दोन्ही साईडने पराठा भाजल्यानंतर तूप, जेव्हा आपण गरम गरम खाणार आहे ना तेव्हा तूप लावलं तरी पण चालेल. तर छान असं कमी गॅसवरती पराठे भाजून घ्यायचे. इथंच असे सगळे पराठे करून घ्यायचे. आता पराठे शेकत असताना ना गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे. आणि छान रंग आलेला आहे पराठ्याला. आणि जी तीळ आहे ना ती पण खूप छान आपली भाजली, म्हणजे जळाली पण नाही आहे. असेच आता सगळे पराठे तयार करून घेऊ. आहे की नाही मग हा झटपट पटापट होणारा 2 ते 3 मिनिटांमध्ये पालक पराठा. फक्त काय करायचं आहे, पालक चिरताना ना एकदम बारीक कापायचा, म्हणजे आपल्याला पालक शिजून घ्यायची पण गरज पडत नाही आणि जास्त वेळ पण वाया जात नाही. कमी वेळेमध्ये हा छान असा पराठा तयार होतो आपला. तर इथं आहे ना पराठे तयार करून झाले. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका कोणी कोणी अशा पद्धतीचे पालक पराठे खाल्लेले आहे. थंडीच्या दिवसामध्ये ना पालेभाज्याचे जर पराठे खाल्ले ना प्रोटीन्सच असतं खूप. त्यामुळे ना आपले शक्यतो आहे ना 7-8, आता इथून पुढचे व्हिडिओ ना पराठ्याचेच येतील. त्यामुळे ना व्हिडिओ कोणी पाहायला चुकवत नका जाऊ.